अथ श्री साई सच्चरित अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे बाबांचे योग सामर्थ्य, त्यांची सर्व धर्म समभावता, बाबा हिंदू की यवन याविषयी समजून घेऊ। बाबांना कोणी हिंदू तर कोणी मुसलमान म्हणत, पण ते कोण याविषयी माहिती उपलब्धच नाही। हिंदू म्हणावे तर मशिदीत मोहरमचे ताजे ठेवीत, मुसलमान म्हणावे तर मशिदीत रामनवमी साजरी करत, मशिदीत घंटानाद व्हायचा, जातेही होते, सुनताही चाले, मुसलमानांची संदल मिरवणूकही करवीत, गोकुळाष्टमी, ईद हे सर्वांचे सण करवून घेत, मोठमोठे वेदांग शास्त्री बाबांच्या पुढे आदराने नतमस्तक होत। असे ज्ञान आणि वैराग्य होते। त्यांची जात पाहण्यासारखा निरर्थक उद्योग नसावा। हिंदू म्हणावे तर मशिदीत राहत, मुस्लिम म्हणावे तर मशिदीत अन्नदान, अग्नी, शंखवादन करवीत, कान टोचलेले, सगळे काही पूर्ण गोंधळात टाकणारे। फकीरांबरोबर मांसभोजन, पण त्यात बरोबर जनावरे, अगदी कुत्री असली तरी चालत, आणि मशिदीत तुळशी वृंदावनही होते। धान्याचे पोते, चूल, सूप हे सगळे गृहस्थांचे सामान्य असे, त्यामुळे ते गृहस्थाश्रमी वाटत। मात्र शिर्डीचा हा देव भक्तांबरोबर रमला होता। तो त्यांच्याबरोबर बोलत हसत असे, दिवसभर अल्लाचे नाव घेई, हातात दंड घेऊन फिरे, वादविवाद गर्व त्यांना चालत नसे। जो साईंकडे गेला तो भक्त होऊन त्यांच्याकडेच राहिला। वेदांत आत्मसात असणाऱ्या आणि सर्व समानता मानणाऱ्या बाबांना गरीब, श्रीमंत, ब्राह्मण, मुसलमान हे भेदभाव मंजूर नव्हते। जातपातीपेक्षा माणसाचे दैवीगुण पारखावेत, पण माणसांची, आणि अगदी ते संत असले तरी त्यांची जात पाहण्याचा मोह काही आपल्याला आवरत नाही। सर्वज्ञानी असूनही अजाणतेपणाचे पांघरून घेणारे शिर्डीचे असे साईबाबा, भक्तांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे गुरुपदेश देणारे आणि देह माणसाचा पण करणी देवाची असे हे संतश्रेष्ठ सद्गुरू साईबाबा, हीच खरे तर त्यांची खरी ओळख। बाबांचे चमत्कार सांगितले तेवढे कमी आहेत। शिर्डीला तात्या पाटलांचे हातून शनी, गणपती, शंकर पार्वती, मारुती यांची देवळे सुस्थितीत आणवली। दक्षिणाच्या निमित्ताने घेतलेले पैसे दान करून टाकले, कोणाला 10, कोणाला 20, कोणाला 50 असे वाटून टाकले। धर्माचा पैसा दानधर्मातच लावला। नुसता दानधर्मच नव्हे तर गुरुकृपेने रोगही बरे केले। आंधळ्यांना डोळे आणले, महारोगी खडखडीत झाले आणि लंगड्यांना पाय फुटले। ना औषधपाला ना दवादारू, फक्त कृपाच सर्व रोग्यांना ठीक करायला पुरेशी होती। बाबांच्या चमत्काराने शिर्डी क्षेत्र झाले आणि त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमू लागली। शिर्डीला अपार यात्रा येऊ लागली, पण त्यामुळे त्यांच्या राणीत काहीच फरक पडणार नव्हता। ते धोतर, पैरण, सदरा, पागोटे असाच साधा वेश करीत मशिदीतच राहत, रोग्यांचे इलाज केव्हाही करत असत। मात्र त्यांचे उपाय हे कळण्या पलीकडचे असत। एकदा एका भक्ताला डोळे आल्यानंतर त्याच्या डोळ्यात ठेचलेला बिबा भरला व पट्टी बांधली। सुरमा, दुधाच्या घड्या, थंड कापूर हे नेहमीचे उपाय होते, पण ते कुठे आणि बिबा कुठे? दुसऱ्या दिवशी डोळे बरे झाले। अर्थात बाबांच्या कृपेने बिबाच काय, काही लावले तरी रोग बराच होणार होता। बाबा धवती योगही करीत, आपली आतडी ओकून ती धुवून वाळवीत। काही लोकांनी हे प्रत्यक्ष पाहिले आहे। शेळीची आतडी ती धुतात आणि वाळवून ठेवतात,
तशी आपली आतडी ते मधून साफ करीत. कधी खंडयोग करीत, हातपाय वेगळे होत आणि मशिदीत ते इकडे तिकडे विखुरलेले दिसत. अवयव काढणे व पुन्हा जोडणे हे त्यांच्या हातचा मळ होता. बाबांचे हे योग सामर्थ्य भक्तांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. काही जण तर खंडयोग पाहून भयचकित झाले. त्यांना वाटले की कोणा दुष्टाने बाबांना मारले बिरले तर नाही. पण पुन्हा काही वेळाने बाबा पूर्वीसारखे अखंड दिसत. एकदा तर ऐन दिवाळीच्या दिवशी बाबांनी अचानक पेटत्या धुनीत हात घातला आणि तो भाजून निघाला. जवळच्या भक्तांनी त्यांना ओढून बाजूला काढले. बाबांच्या हाताकडे लक्षच नव्हते. ते म्हणू लागले की माझ्या लोहार भक्ताची मुलगी भट्टीत पडली, तिला मी काढीत होतो. अर्थात अशी कुठेतरी घटना नक्कीच झाली असणार, पण हात मात्र भाजून निघाला. मुंबईहून डॉक्टर आणवला गेला आणि त्याने औषधे वगैरे उपाय करण्याचा प्रयत्न केला, पण बाबांना उपचाराची गरजच नव्हती. दुसऱ्याची दुःखे नजरेने बरा करणाऱ्याला डॉक्टर कशाला पाहिजे. अर्थात डॉक्टरांना त्यांनी हातही लावू दिला नाही. त्याऐवजी भागोजी शिंदे या कुष्ठरोग्याकडून त्यांनी त्यावर उपचार घेतले. तो दररोज येऊन जखमेवर तूप लावी आणि चोळून झाल्यानंतर पट्ट्या बांधी. तो स्वतः महारोगी होता, पण त्याच्या उपचाराने बाबांनी स्वतःला बरे करवले. डॉक्टराच्या औषधांना शिर्डीची हवा काही लागली नाही. एकदा दादासाहेब खापर्डे या भक्ताचा मुलगा ते शिर्डीत असताना त्याला प्लेगच्या गाठी आल्या. अर्थातच त्याची आई घाबरली व तिने बाबांना घरी जाण्याची परवानगी मागितली. बाबांनी तिला घाबरू नको, मी आहे असे म्हणत आपली कफनी उचलून त्या गाठी आपल्या शरीरावर घेतल्याचे दाखवले व म्हटले की घाबरता कशाला, मी आहे ना तुमची दुःख सहन करायला. हे दिव्य पाहून भक्त चकित झाले. भक्तांसाठी संत किती दुःखे सहन करतात आणि भक्तावरचे त्यांचे प्रेम किती श्रेष्ठ दर्जाचे असते याची प्रचितीच आहे. भक्त हे साईबाबांचे कुटुंब होते व बाबांचे भक्ताकडे सदैव लक्ष असते. भक्तांनी मनात प्रार्थना केली की ते बाबांना पोचतेच व बाबा तात्काळ त्याच्याकडे धावून जातात. अशीच घटना श्री नानासाहेब चांदोरकर यांच्या बाबतीत घडली. ते नंदुरबारचे मामलेदार असताना त्यांची बदली पंढरपूरला झाली. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ. नानांनाही पर्वणी वाटली व सहकुटुंब ते तिकडे निघाले. पण साक्षात विठ्ठल असलेल्या साईबाबांची परवानगी घेऊन जावे असे त्यांना वाटले व शिर्डीच्या मार्गे बाबांना भेटून त्यांचे दर्शन घेऊन जायचा त्यांनी निर्णय घेतला. बाबांना न कळवता ते शिर्डीला निघाले, पण बाबांना याचा पत्ता लागलाच. लगेचच त्यांनी भक्तांना जमवले आणि विठ्ठलाची भजने म्हणायला सुरुवात केली. त्यांनी शिर्डीतच पंढरपुराची वातावरण निर्मिती केली. बाबा व भक्त भजन करू लागले. थोड्या वेळाने नाना पोचले आणि त्यांनी महाराजांना आपल्याबरोबर पंढरपूरला चालण्याची विनंती केली. बाबाच्या भक्तांनी त्यांना म्हटले की बाबा तिकडेच निघाले आहेत, तुमच्या विनंतीची गरज नाही. कारण ते भजन असे होते, पंढरपूरला जायाचे तिथेच मजला राहायाचे तिथेच मजला रायाचे घरते माझ्या रायाचे. नाना बाबांना विठ्ठल मानत आणि त्यांच्या प्रार्थनेला बाबांनी तात्काळ प्रतिसाद देऊन आपण त्यांच्याबरोबरच पंढरपूरला निघालो आहोत याची ग्वाही दिली. त्यांच्या भक्तप्रेमाला काही मर्यादाच नव्हती. पुढील अध्यायात नरजन्माची महती, बाबांची भिक्षावृत्ती, बायजाबाईंची भक्ती व बाबांचे मशिदीत तात्या व म्हाळसापती यांच्याबरोबर शयन हे पाहू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.